राज्य सरकारनं मनोज जरांगेंचे लाड पुरवणं बंद करावं आणि त्यांच्या मागणीप्रमाणे कुणबी दाखले देऊ नयेत अशी मागणी सर्वशाखीय कुणबी कृती समितीनं आता केलेली आहे। तसंच मनोज जरांगे निवडणुकीमध्ये उतरण्याची भाषा करत असतील तर कुणबी समाज एकसंघपणे राजकीय शक्तीचं दर्शन घडवेल असा इशाराही समितीनं दिलेला आहे। तसंच कथित 57 लाख कुणबी नोंदी खाडाखोड करून समोर आणल्याचा आरोप सर्वशाखीय कुणबी कृती समितीचे प्रवक्ते राजेश काकडे यांनी केलेला आहे। मनोज जरांगे हे जे मराठा समाजासाठी आंदोलन करत असताना त्यांनी जे शासनासमोर जे खडधर्मीची भूमिका मांडलेली आहे आणि शासन त्याचे लाड पुरवण्याचं काम करते ते म्हणजे त्यांना कुणबी जातीचे दाखले देण्यासंबंधाने ते मागणी करतात आणि त्या मागणीला शासनसुद्धा होकारार्थी भूमिका घेऊन त्यांच्या पाठीशी उभे असताना दिसतात। तर आमच्या कुणबी समाजातच कुठेतरी ते अन्याय करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कुणबी समाजावर घात करण्याचा प्रयत्न करतायत। जरांगे पाटील ज्याप्रमाणे तुम्हाला सांगतोय की आम्ही पूर्ण 288 जागे आमदार लढवू, आम्ही लोकसभेमध्ये तुम्हाला दाखवलं, आम्ही विधानसभेत दाखवू, तर आमचंही म्हणणं आहे की आम्ही पण कुणबी समाज अगर तुम्ही आम्हाला निग्लेक्ट करत असाल आणि आमच्या कुणबी जातीला तुम्ही कुठे आपला सन्मानाने वागणूक देत नसाल तर आम्ही सुद्धा या विधानसभेमध्ये आम्ही पण आमची शक्ती पणास लावू आणि आम्ही तुम्हाला पण राज्यकर्त्यांना सांगू, चाहे कुठल्याही पक्षाचे असेल, की तुम्ही कुणबी ओबीसी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या भूमिकेत असाल तर आम्ही तुमचा नक्की विरोध करू आणि आम्ही तुम्हाला राजकीय शक्तीमध्ये आमच्या कुणबी जातीचं परिवर्तन दाखवण्याची ताकद आम्ही ठेवू। लिहिली आहे की कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे। आम्हाला शासनामधला मागणी करायची आहे आणि शासनाला पण आम्हाला ठणकावून सांगायचं आहे की आपण कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासंबंधाने त्यांच्या ज्या संशोधन नोंदणी आहे त्याप्रमाणे तुम्ही कुणबी जातीचे प्रमाणपत्र त्यांना देण्यात येऊ नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।